रांजणगाव शेनपुंजी साक्षी लॉन्स येथे आज झालेल्या बैठकीत इच्छुक उमेदवार भीमराव मोरे यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला। मागील जिल्हा परिषद निवडणुकीत मोरे यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती। त्यावेळी त्यांना 3600 मतांचा विश्वास जनतेने दिला होता। यावेळी अनुसूचित जाती SC साठी आरक्षित असलेल्या रांजणगाव शेनपुंजी जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघातून मोरे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा करण्यात आली। या कार्यक्रमाचे वार्तांकन हिंदवी न्यूजचे प्रतिनिधी मनीष शेळके आणि अक्षय ढोले यांनी केले। हिंदवी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आपण आलेलो आहोत या रांजणगाव शेनपुंजी या ठिकाणी जी हो घातलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद व पंचायत समिती या रांजणगाव शेनपुंजी गटामधून अनुसूचित जातीसाठी आरक्षण असल्यामुळे या ठिकाणी जे कट्टर भीमसैनिक म्हणून सर्व ओळखतात व आंबेडकरवादी चळवळीमध्ये त्यांचं नेहमी सक्रिय सहभाग असतो असे आमचे भीमरावजी मोरे साहेब हे या जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवार म्हणून त्यांची इच्छा आहे। त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करूया। भाऊ, आपण या अगोदर निवडणूक लढली होती, त्यावेळेस आपल्याला किती मतदान पडलं होतं? या अगोदर 2017ला मी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढली होती, त्यावेळेस मला 3600 मतदान पडलं होतं। यावेळेस आपण जी निवडणूक लढण्याची इच्छा आहे का? आहे ना। मागच्या वेळेस सर्कल माझं थोडं चेंज होतं, वेगळे गाव होते, आशेगाव आणि आंबेलोळ, तिकडं जास्त आपला संबंध नाही, आपण राहायला रांजणगावला असल्यामुळं। आणि आता यावेळेस रांजणगावच गट आपल्यासाठी आरक्षित झालेला आहे आणि सर्कल छोटा असल्यामुळं आणि प्रत्येक गल्लीत घरात आपली ओळख असल्यामुळं मी आता लढण्यासाठी इच्छुक आहे। आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहूमुळे तुम्हाला आज सोन्याची संधी मिळाली असं तुम्हाला वाटतंय ना? बिलकुल, बाबासाहेबाच्या कृपेनेच आज निवडणुकीचीच नाही तर प्रत्येक गोष्टीची बाबासाहेबाच्यामुळेच संधी मिळालेली आहे। तर यावेळेस आपण अपक्ष म्हणून लढणार की कुठल्या पक्षाच्या मार्फत लढणार? नाही, मी काँग्रेस पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे। आता जर ते महाविकास आघाडी जर झाली तरी मला तिकीट निश्चित आहे, कारण वरिष्ठाची मला फोन आली तयारी करा म्हणून मला सांगितलं आहे। आणि जर एक स्वतंत्र लढायचं ठरलं तर माझं तिकीट फिक्स आहे। यानंतर समजा आपण एखाद्या वेळेस निवडून आलात तर निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम आपण कोणत्या गोष्टीला प्राधान्य देणार? आरोग्य आणि शिक्षण। रांजणगाव एवढं मोठं औद्योगिक परिसरामध्ये मोठं गाव आहे, लोकसंख्या आहे, या ठिकाणी शासकीय दवाखाना नाही। सर्वात पहिले मी तर जिल्हा उपकेंद्र आणण्याचा प्रयत्न करीन आणि जे शैक्षणिक संस्थावाले जे लूट करतात पालकांची, त्याच्यावर अंकुश राहील। हा आपला वाळूज MIDC हा परिसर औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी लाखो हजारो महिला कंपनीमध्ये कामगार म्हणून आहेत, परंतु त्यांना आता जाताना शौचालय उपलब्ध नाही। त्या शौचालयाबाबत आपण काय निर्णय घेणार पुढे? 100% ठिकठिकाणी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी MIDC परिसरात व रांजणगाव परिसरातही सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करण्याचा 100% प्रयत्न करीन। आपण निवडून आल्यानंतर आपण जे सांगितलं ते या संदर्भात जे गुन्हेगारी वाढलेली आहे असे तुम्ही जे बोलतात, या संदर्भात या ठिकाणी पोलीस स्टेशन असणं गरजेचं आहे, त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार? पाठीमागं रांजणगावला एक पोलीस स्टेशन मंजुरीचा प्रस्ताव होता, पण तो आता तसाच धुळकात पडलेला आहे। कमीत कमी पोलीस स्टेशन व्हायचं तेव्हा होईल, पण रांजणगावला लगेच चौकीची आवश्यकता आहे। आता मी इलेक्शनच्या आधीच त्याच्यासाठी मी पत्रव्यवहार करणार आहे की रांजणगावला पोलीस चौकी द्या म्हणून। भाऊ, तुम्हाला एक विचारायचं आहे, जे मागच्या वेळेस अतिक्रमण हाडाळ्यामध्ये आलेलं आहे असं लोकांचं म्हणणं होतं किंवा काही जनतेचं म्हणणं होतं, त्या संदर्भात आपण काय सांगणार? आढुळ्यामध्ये कोणाचंही अतिक्रमण नाही। आढूळ जमिनी आहे, या आढूळ जमिनी स्वतः मालकांनी विकलेल्या आहे, परंतु काय झालं, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध प्लॉटिंग झाली आणि अवैध प्लॉटिंगवर सिडको व MIDC व प्राधिकरणाने कारवाईचा बडगा उगारला। मग त्या अवैध प्लॉटिंगवाल्यांनी एका कथित पुढाऱ्याला हाताशी धरून ज्या रांजणगाव परिसरामध्ये आढळ्याच्या जमिनी आहे त्या जमिनीवर मालकांनी विकलेल्या असताना त्या ठिकाणी बांधकाम करून 9,000 घरं आहेत तिथं, पण ते घरं त्या लोकांनी विकत घेतलेले। परंतु या लोकांनी जाणीवपूर्वक आढळ्यामध्ये अतिक्रमण झाले आहे हे दाखवून त्यांच्यावरील होणारी कारवाई रोखण्यासाठी अशी अफवा उडवली की त्याच्या आढळ्यामध्ये अतिक्रमण आहे। त्या संदर्भात
कोर्टामध्ये काहीतरी प्रकरण होतं, कोर्टानं आदेश दिला अतिक्रमण हटवा, परंतु मी कलेक्टरच्या स्वतः लक्षात आणून दिलं की हे अतिक्रमण नाही. अतिक्रमण कशाला म्हणतात, कोणाच्या जमिनीवर कोणी बांधत असेल, पण मालकाने विकलं, बेकायदेशीर विक्री झाली आहे बरोबर आहे, पण याच्यामध्ये शासकीय कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार यांचं लक्ष असायला पाहिजे होतं. त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे का, या आढळत्यातील घरावर कारवाई होण्याची आवश्यकता नाही. म्हणजे हे कलेक्टरला मी स्वतः समजून सांगितलं, त्यांनी समिती नेमली त्याच्यावर आणि नंतर तो मुद्दा शांत झाला. तर यानंतर समजा अतिक्रमण काढणार नाही असं तुम्हाला वाटतंय? अतिक्रमण नाहीच येते. अतिक्रमण कशाला म्हणतात, कोणी कोणाच्या जागेवर, शासनाच्या जागेवर किंवा कशावर स्वतः जाऊन बांधकाम केलं बिगर व्यवहार करता. या लोकांनी जमिनी विकत घेतलेल्या आहे, विकत घेऊन बांधकाम केलं, त्याला अतिक्रमण कसं काय म्हणतील? त्याला रेग्युलाइज करून काहीतरी त्याच्यामध्ये मार्ग काढता येईल, किंवा या अधिकारी लोकांनी जे भ्रष्टाचार करून पैसे घेऊन नोंदी घेतल्या त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. या दडपशाही विरोधात तुम्ही आक्रमक भूमिका घेऊन जन आंदोलन उभं करू शकता असं मला वाटतंय? हां, मी प्रत्येक वेळेस मी सत्तेत मी आत्तापर्यंत सत्तेत कधीच नाही, पण तरी मी जनतेच्या सेवेसाठी 24 तास हजर आहे. ह्या हाडोळ्याचा प्रश्न मी स्वतः माझे स्वतःचे पैसे खर्च करून कलेक्टरच्या लक्षात आणून दिलं, त्याच्यावर समिती नेमायला लावली आणि कोणत्याही याच्यासाठी मी आंदोलन करत असतो. कामगाराचे छोटे मोठे प्रश्न असतात, असंघटित कामगारावर होणारे अन्याय अत्याचार. आता सध्याही कोणी कोणाचा पगार दिला नाही, कोणाचा अपघात झाला, त्याला नुकसान भरपाई भेटली नाही, तर माझ्याकडे लोक येतात, मी त्यांचे प्रश्न सोडून देतो. मागच्या 2022ला जे SC कॅटेगरीला आरक्षण जाहीर झालं होतं, परंतु त्यानंतर SC कॅटेगरीचं आरक्षण आक्षेप घेऊन उडवण्यात आलं. त्या संदर्भात आज जर का असं घडेल असं तुम्हाला वाटतंय का? त्या संदर्भात आपण काय सांगणार? नाही, आता आरक्षण बदलू शकत नाही, कारण 2017ला इलेक्शन झालं, त्यावेळेस आंबेलोळ गटामध्ये SC साठी राखीव होतं आणि रांजणगाव गट सर्वसाधारणसाठी राखीव होता. नंतर 2022ला इलेक्शन लागायचं, तर ते या आरक्षणाच्या मुद्द्यावरून इलेक्शन पुढे ढकलण्यात आलं. पण 2022ला रांजणगाव गट पुन्हा सर्वसाधारणसाठी राखीव झाला होता. त्यावेळेस जे आक्षेपाचा कालावधी असतो या आरक्षणाच्या बद्दल, त्याच्यामध्ये मी स्वतः आक्षेप घेऊन परत या ठिकाणी रोटेशन पद्धतीनं रांजणगाव गटात SC आरक्षण यावं यासाठी मी प्रयत्न केले. मी स्वतः कलेक्टरला पत्र दिलं. मग नंतर असं झालं, आता इलेक्शन पुढे ढकलल्याच्या नंतर झिरो रोटेशन झालं. म्हणजे ज्या ठिकाणी पहिले झालेलं आरक्षण सोडून दिलं आणि ज्या ठिकाणी SCची मतदान जास्त आहे त्या ठिकाणी SCपासून सुरुवात झाली. तर आंबेलोळ आणि रांजणगाव दोन्ही गटामध्ये SCची लोकसंख्या जास्त असल्याने या ठिकाणी दोन्ही ठिकाणी SCसाठी गट राखीव झाले. याच्यामध्ये आता कोणी किती आक्षेप घेतला, कोणी काही हे केलं, दडपशाही केली, कोणी संविधानाच्या पुढे जाऊ शकत नाही. आणि जर तसं कोणी प्रयत्न केला तर आपण त्याला न्यायिक मार्गानं त्याला तोंड देऊ आणि इथलं आरक्षण हटणार नाही याचं मी ग्वाही देतो. आपण बघत होतात हिंदवी न्यूज, मनीष शेळके, अक्षर ढोले.